पुण्यात लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पुण्यामध्ये 75,000 लाडक्या बहिणींकडे कार असल्याचं समोर आलेलं आहे। घरात कार असलेल्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये अशी नियमावली आता समोर आली आहे। त्यामुळे आता घरोघरी जाऊन या संदर्भात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेले पैसे परत करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुण्यात 21,11,991 लाडक्या बहिणींनी या योजनेकरता अर्ज केलेला होता। आता लाडकी बहीण योजनेकरता काही निकष ठरवण्यात आले आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 75,000 लाडक्या बहिणींकडे कार असल्याचं समोर येत आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत यांनी याबाबतच्या आदेश आहेत ते दिलेले आहेत, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहीण आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी आहेत अशांना याचा लाभ आहे तो मिळणार नाहीये। पुण्यात जवळपास 21,11,991 बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि ज्यामध्ये आता ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल त्या मात्र या लाडक्या बहिणीमध्ये अपात्र ठरणार आहेत। कालपासून अंगणवाडी सेविका आहेत त्या आता घरोघरी जाऊन याची तपासणी आहे ते करताना पाहायला मिळतात आणि जिल्हा परिषदेकडून अशा पद्धतीचे आदेश आहेत ते सुद्धा केले जाणार आहेत आणि संपूर्णपणे अर्जांची पडताळणी आहे ती यामध्ये केली जाईल। आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 75,000 महिलांचं जे कुटुंब आहे ज्यामध्ये अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या 4 चाकी आहेत ते असताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे सुरुवातीला महायुती सरकारकडून जी योजना लाडकी बहीण राबवण्यात आली त्याचा सरसकट फायदा आहे तो सर्व स्तरातल्या महिलांनी घेतलेला पाहायला मिळते। मात्र आता कुठेतरी ज्या महिलांना याची गरज आहे त्या वंचित राहू नये यासाठी महायुती सरकारने हे फिल्टर लावलेलं आपल्याला पाहायला मिळते, ज्याची सुरुवात पुण्यातून आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि ज्यांच्याकडे 4 चाकी असेल त्या महिलांना मात्र आता याचा लाभ आहे तो मिळणार नाहीये। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।